गिरिजा आणि प्रशांतचं लग्न होऊन 1 महिना झाला होता, तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता. ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती. तो तिला हसवायचा, चिडवायचा, मस्करी करून, काहीतरी निमित्त करून. तो रोज नवीन नवीन प्रयोग करायचा. पण तिच्या पाषाण हृदयाला मात्र पाजर फुटत नव्हता. ती फक्त हो, नाही, ठीक असं औपचारिक वागायची. पण त्याची आणि त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची. कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची. येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर सत्कार, पाहुणचार सगळं राजीखुशीने ती करायची. पण तो जवळ आला की ती अगदीच औपचारिक भूमिका वटवायची. प्रशांत नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि गिरिजा तिची कामं आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली आणि तिची आवडती गाणी लावली. अखियों के झरोकों से मैंने देखा जो सावरे गाणे लागताच ती ताडकन उठली आणि प्लेअर बंद केला आणि मुसमुसत रडायला लागली. तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेऱ्या घालू लागला. गिरिजा स्वभावाने शांत, सुंदर, नाकीडोळी अगदी कोरीव. घरात थोरली त्यामुळे समजदार. ऐन तारुण्यात पाऊल टाकलेली गिरिजा आणखी लोबस दिसायला लागली. त्या दिवशी तो कुठली तरी पत्रिका द्यायला त्यांच्याकडे आला. तो मनीष त्याचं नाव. गिरिजाने त्याला पाणी आणले. काय कोण जाणे, पण एका भेटीत तो तिच्या मनात शिरला. एका लग्नाच्या निमित्ताने त्याची भेटही झाली. एव्हाना त्याला कळून चुकलं होतं, ती त्याच्या प्रेमात पडली. गिरिजाला स्थळ यायला सुरुवात झाली. पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार? ती आपल्याच मनाशी द्वंद्व खेळत होती. उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होतं. गिरिजाने काही चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही. तिची आई आणि छोटी बहीण तिला सारखी ही साडी घाल, तो दागिना घाल, दोघी तिला सुचवत होत्या. पण गिरिजाच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते. पण घरच्यांशी विरोध करणे तिला आवडलं नसतं. सर्वजण अगदी आनंदी आहेत हे बघून गिरिजा तयार झाली. पाहुणे घरी आले. गिरिजा तयार होऊन पुढे चहा नाश्ता घेऊन आली. ओळख परिचय झाला. मुलाची बहीण चिडवत गिरिजाला म्हणाली, वहिनी, आवडला का आमचा मनीष दादा? लाखात एक आहे. मनीष नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आतापर्यंत मान खाली घालून बसलेल्या गिरिजाने वर बघितले तर साक्षात तोच मनीष तिला बघायला आला होता. तिचा चेहरा खुलला. आनंद ओसांडून वाहू लागला. गिरिजा आणि मनीषचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. गिरिजाला अजूनही विश्वास बसत नव्हता की मनीष तिचा झालाय. काही असो, तिने ठरवलं आपणही आपली गुपित याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात उतरला होता. मनीषनेच तिला प्रश्न केला, काय ग, तुझी पसंती होती ना लग्नाला? तिला हसायला आलं, पण तिने न दाखवता उत्तर दिलं, अहो, घरच्यांची पसंती तीच माझी पसंती. मनीषने तिला मिठीत घेतलं. कानावरच्या केसांच्या बटा दूर करत हळूच तिच्या कानाजवळ तो कुजबुजला, अच्छा जी, आम्ही तुमच्यासाठी इतके खटाटोप केले. खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेम मी हेरलं होतं. खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं. बोलण्याच्या योगात तिने सांगून टाकलं की तिला तुम्ही खूप आवडता. आपल्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली बरं का. आणि तुला न सांगता एका काकांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला. गिरिजा लाजेनं चिंब झाली. दोघेही एकमेकास अनुरूप होते. संसार सुखाचा सुरू होता. मनीषच्या आईवडीलही गिरिजाला अगदी मुलीसारखं समजायचे. कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती. हौशी नवरा, प्रेमळ सासू सासरे, एक 5 वर्षाची गोंडस मुलगी अधीरा. छान चाललेलं असताना त्या दिवशी मनीष गिरिजाला घेऊन डिनरला जाणार होता. गिरिजाने छान मनीषच्या आवडीची साडी घातली होती. हलकासा मेकअप केला. केसात गजरा माळला. अगदी तयार होऊन गिरिजा बंगळीवर झुलत अखियों के झरोकोसे गाणं गुणगुणत होती. इतका वेळ त्याला कधीच होत नाही. तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता. अधीरा पण कंटाळून झोपून गेली. इतक्यात फोन खणखणला. आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. मनीष केळकर यांच्या गाडीला अपघात झाला. घरी येताना मनीषच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. तो तिथेच हे जग सोडून गेला. नियती पण विचित्र खेळ खेळते. कोणाचं अतिप्रेम तिला बघवत नाही. त्या प्रेमाला दृष्ट लागतेच.
गिरिजाला आकाश कोसळल्यासारखे झाले. तिचा आक्रोश, वेदना बघवत नव्हत्या. अगदी निस्तेज, शून्यात हरवलेल्या गिरिजाचं दुःख मनीषच्या बाबाला बघवत नव्हतं. अधीराकडे बघून ती सगळं विसरल्याचा भाव दाखवत असे, पण मनीष सोबतचे सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची. आई, बाबा देवघरी का ग गेला? आपल्याला सोडून. अधीराच्या निरागस प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नसायची. त्याला जाऊन 2 वर्षे झालीत. मनीषच्या आईबाबांना गिरिजाच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. पुढे इतकं मोठं आयुष्य कशी काढणार? मुलगी पण वडिलांच्या मायेसाठी झुरते हे त्यांना स्पष्ट दिसत होते. गिरिजाचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ असं त्यांनी ठरवूनच टाकलं. पण गिरिजाला हे मान्य नव्हतं. पण निदान अधीरासाठी तरी गिरिजाने पुनर्विवाह करावा. खूप समजवल्यावर गिरिजा तयार झाली. पण मनात एक प्रश्न भेडसावत होता. जो कोणी मला स्वीकारेल तो अधीराला पोटच्या मुलीसारखं प्रेम करेल? प्रशांतचं स्थळ आलं. त्याचा डिवोर्स झालेला. घरी आई वडील आणि तो असं कुटुंब. गिरिजा आणि प्रशांतचं लग्न पार पडलं. मनीषच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं. त्यांना सोडताना अश्रू अनावर होत होते. शेवटी प्रशांतच्या घरी गिरिजा माप ओलांडून आली. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रशांतसाठी तिचं वागणं अतिशय रुक्ष होतं. अधीरा मात्र छान रुडली होती. त्या दिवशी अधीराचा वाढदिवस. प्रशांत सकाळपासून तयारीला लागलेला. डेकोरेशन, मेनू, शॉपिंग सगळं तो सहज करत होता. अधीरा शाळेतून आली आणि सरप्राईज बघून प्रशांतला बिलगली. तोही तिचं लाड करू लागला. अगदी घोडा घोडा करत तिला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं. अधीरा आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, माझा बाबा जगातला नंबर 1 बाबा आहे. अधीराला आनंदी बघून गिरिजा विचारात पडली. मी यांच्याशी इतकं तुसाटपणे वागते, पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला. तिचा प्रत्येक हट्ट पुरवतो. प्रशांतचाही एक भूतकाळ होता, पण तो वर्तमानात जगतो, सगळं विसरून. मान्य आहे, मी मनीषला कधी विसरू शकणार नाही, पण प्रशांतला दुखवायचा मला काहीच अधिकार नाही. मी त्याची बायको म्हणून तो हवं तसं वागला असता, परंतु त्यांनी आधीच सांगितलं, आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा अट्टाहास नाही. स्वतःच्या रक्ताचे मूल कोणाला नको असतं? कदाचित मनीष आणि माझी साथ इथपर्यंतच असावी. पण प्रशांत जर अधीराचा बाबा बनू शकतो, तर मी पण. गिरिजाला त्याच्याशी आता खूप बोलायचे होते, पण संकोचही वाटत होता. सुरुवात कशी करायची? इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलचाल असायची. तिचं मन तिला तिचं मन मोकळं करायचं होतं. एक छान संधी चालून आली. सगळी घरची मंडळी एका लग्नाला बाहेरगावी गेली. त्या दिवशी तिने छान साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला आणि त्याची वाट बघत बंगळीवर बसून कसली तरी कादंबरी वाचायला घेतली. रोज 6ला येणारा प्रशांत 9 वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता. ती चक्रा मारत होती. गेटजवळ जाऊन बघत होती. फोन केला तर आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. आता मात्र ती अधीर झाली. नको ते विचार मनात येऊ लागले. ती श्वास रोखून वाट बघत होती. इतक्यात बेल वाजली. गिरिजाने पळतच जाऊन दार उघडले. समोर प्रशांत होता. तिला रडू कोसळले. त्याला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. इतका वेळ होणार आहे हे सांगायचं नाही का? किती फोन लावले. त्याला कळेना काय झालं. त्यांनी शांतपणे तिला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं की आज एक मीटिंग होती, म्हणून यायला वेळ झाला. बस इतकंच. पण तुला रडायला काय झालं? गिरिजा भानावर आली. जे मनात होतं ते बोलून मोकळी झाली. प्रशांतने तिला जवळ घेतलं आणि कानाजवळच्या केसांच्या बटा दूर सारल्या आणि हरूच कुजबुजला. अच्छा जी, हे असं आहे मग. ती लाजली आणि अख्खी रात्र मग बंगळीत गप्पा मारण्यात कशी गेली कळलंच नाही. जणू त्यांची पहिलीच भेट असावी. मित्रांनो, कथा कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.